नमस्कार, मी सेजल. एटीएम मधून पैसे निघाले नाहीत पण अकाउंट मधून पैसे कट झाले किंवा ऑनलाईन पेमेंट केलं पण समोरच्याला ते पेमेंट मिळालंच नाहीये. अशा वेळेस घाबरू नका, हे खूपच कॉमन आहे. चला मात्र अशा वेळेस काय करायचं ते सोप्या भाषेत सांगते. खरं तर लगेच पॅनिक होऊ नका. अनेक वेळा पैसे 24 तासात किंवा कधी कधी त्याहून कमी वेळात ऑटोमॅटिकली परत येत असतात. ट्रान्झॅक्शन डिटेल्स चेक करा. SMS, बँक ॲप किंवा रिसिप्टमध्ये ट्रान्झॅक्शन ID नोट करा. ताबडतोब बँकला कंप्लेंट करा आणि तुमच्या बँकच्या ॲपवरती किंवा कस्टमर केअर किंवा ब्रांचमध्ये कंप्लेंट नोंदवा. ATM केस असेल तर ATM लोकेशन, डेट आणि टाईम नक्की सांगा. ऑनलाईन पेमेंट असेल तर UPI ॲप अर्थातच फोनपे, गुगल पे, पेटीएममध्ये राईज कंप्लेंट हा एक ऑप्शन असतो, तिथे तक्रार नोंदवा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं केल्यानंतर पैसे परत यायला किती वेळ लागतो, तर साधारणतः 5 ते 7 वर्किंग डेजमध्ये पैसे परत येतात. मात्र लक्षात ठेवा, तुम्ही RBIच्या नियमानुसार पूर्णपणे प्रोटेक्टेड आहात, त्यामुळे पैसे परत मिळतातच.